Hello student, welcome back. Unit number 1.4 Big Data Big Insight Part 5. यामध्ये ब्रेनस्टॉर्मिंगमधील ग्रुप डिस्कशन आणि टेक्स्चुअल क्वेश्चन्स याचे आन्सर आपण पाहणार आहे. वेलकम बॅक स्टुडंट. ॲक्टिव्हिटी नंबर 5 सेकंड ग्रुप डिस्कशन ऑन गिवन टॉपिक. या ठिकाणी ग्रुप डिस्कशनसाठी 3 टॉपिक दिलेले आहेत. त्यापैकी आपण 2 सोडवलेले आहेत, एक आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सोशल मीडिया कर्स और बून. प्लीज सी स्टुडंट, ग्रुप डिस्कशन ही ॲक्टिव्हिटी लिहिताना वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येते. आपण या ठिकाणी एक सोपा फॉर्मॅट घेतलेला आहे. काही कॅरेक्टर्स आपण त्यांची नावं घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला हा टॉपिक इंट्रोड्यूस केलेला आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या जणांची मतं घेतलेली आहेत. पहिलं कॅरेक्टर आहे पहा, राज. हॅलो फ्रेंड्स, ॲज अवर टॉपिक फॉर ग्रुप डिस्कशन इज सोशल मीडिया बून और कर्स. आय रिक्वेस्ट एव्हरीवन शुड प्रेझेंट हिज ऑर हर व्ह्यूज. या ठिकाणी राज या नावाच्या कॅरेक्टरनं टॉपिक ओपन केलेलं आहे ग्रुप डिस्कशनसाठी. त्याच्यामध्ये पहिलं मत ऋतू हे कॅरेक्टरनं नोंदवलेलं आहे. पहा काय म्हणते ती. सोशल मीडिया इज अ प्लॅटफॉर्म फॉर ऑल टू इंटरॅक्ट विथ ईच अदर अँड शेअर देअर व्ह्यूज थॉट्स वाय डिफरंट सोशल मीडिया इज लाईक FB, फेसबुक, ट्विटर, WhatsApp, Instagram, Snapchat, etc. So I think the power of social media can be used positively. ऋतू यानं सुरुवातीलाच पॉझिटिव्ह मत सोशल मीडिया संदर्भात नोंदवलेलं आहे. ऑफकोर्स ती वरदान या दृष्टिकोनातून विचार करते की सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे, तो प्रत्येकाला एकमेकांच्याबरोबर संभाषण इंटरॅक्शन करण्यासाठी मदत करतो. मग त्याच्यामध्ये फेसबुक आहे, ट्विटर आहे, व्हॉट्सअप आहे किंवा इंस्टाग्राम, अशा माध्यमातून आपल्याला अत्यंत पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोनातून सोशल मीडियाचा वापर करता येतो. याच्यावरती पुढचं कॅरेक्टर आहे राजन. अग्रीड, सोशल मीडिया इज रिअली हेल्पफुल फॉर कम्युनिकेशन बिटवीन द फ्रेंड्स अँड फॅमिली दोज हू आर स्टेईंग अक्रॉस द वर्ल्ड. And nowadays, the use of social networks is increased due to free messaging, calling and roaming. राजन हे पात्र ऋतूला सपोर्ट करतं. पाहते म्हणतं मान्य आहे, सोशल मीडिया आजकाल जे आपल्यापासून लांब आहेत, मग फॅमिली असतील किंवा फ्रेंड्स असतील, जे संपूर्ण जगभर विखरलेले आहेत, यांच्याशी कनेक्ट होण्यामध्ये मदत करतं. आणि अलीकडच्या काळामध्ये सोशल नेटवर्क असतील किंवा ही कम्युनिकेशनची दळणवळणं असतील, ती फ्री मेसेजिंग, कॉलिंग, रोमिंगसारख्या फॅसिलिटीज देत आहेत. याच्यावरती रवी काय म्हणतो पहा. बट ऑन द कॉन्ट्ररी नाउ डेज पीपल आर डीपली इन्वॉल्व इन दिस व्हर्च्युअल वर्ल्ड दॅन रिअल. रवीचं मत हे थोडंसं कर्स शाप या दृष्टिकोनातून आहे. अ पर्सन फ्रॉम द एज ऑफ 16 to 24 स्पेंड ॲटलिस्ट 3 to 4 hours पर डे ऑन सोशल मीडिया फॉर द एंटरटेनमेंट. रवी असं मत नोंदवतो की अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकजण या आभासी युगामध्ये जगामध्ये वावरत आलेला आहे आणि त्यांना खऱ्या जगाचा विसर पडलेला आहे. एक व्यक्ती सर्वसाधारण 16 ते 24 वय गृहीत धरलेला आहे. आपल्या दिवसातील 3 ते 4 तास हे सोशल मीडियावरती किंवा इंटरनेटवरती मनोरंजनासाठी घालवत असते. इट मीन्स इयरली नियर अबाउट 1400 प्रेशियस आवर्स स्पेंड ऑन नेट विच हॅज नेगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन देअर मेंटल हेल्थ अँड फिजिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजे वर्षभरातले 1400 तास ती अशा पद्धतीने घालवत असते. यामुळं त्यांच्या शरीरावरती, मानसिकतेवरती आणि तब्येतीवरती निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो, असं त्यानं पॉईंट आऊट केलेलं आहे. रेशम या ठिकाणी सांगते, इन दिस पॅन्डेमिक पिरियड सोशल मीडिया बिकम मोस्ट इसेन्शियल टूल इन द सेक्टर ऑफ एज्युकेशन फॉर ऑनलाईन टीचिंग. आजसारख्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये किंवा पॅन्डेमिकमध्ये सोशल मीडिया हे महत्त्वाचं टूल म्हणून पुढं आलेलं आहे. याच्या माध्यमातून शिक्षण हे ऑनलाईन केलं जाऊ शकतं. राहुल, येस, अँड ॲज वी ऑल नो दॅट देअर आर अ लॉट ऑफ केसेस ऑफ मिसयूज ऑफ आवर पर्सनल डेटा अँड इन्फॉर्मेशन टू अब्यूज अँड बुलिंग अस. सो मेनी क्राईम्स, फ्रॉड्स अँड चीटिंग कॉजेस have happened because of social medias. Just take an example, if we share our location,
that has become a bigger advantage for a tip and other crime related activities. राहुल थोडंसं म्हणतो की सोशल मीडियाचा वापर करत असताना आपण जपून वापरला पाहिजे, कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली वैयक्तिक इन्फॉर्मेशन याचा गैरवापर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ आपलं लोकेशन जर एखाद्याने ट्रेस केलं तर त्याच्या माध्यमातून एखाद्या गुन्ह्याला ते निमंत्रण होऊ शकतं. या ग्रुप डिस्कशनमध्ये काही आपण पॉझिटिव्ह गोष्टी मांडलेल्या आहेत, काही निगेटिव्ह मांडलेल्या आहेत आणि सरते शेवटी जो होस्ट आहे राज यानं हे बॅलन्स केलेलं आहे. पहा, तो लास्टला म्हणतो, ओके फ्रेंड्स, एव्हरीवन हॅज शेअर्ड देअर प्रिशियस व्ह्यूज, बट ॲज वी नो एव्हरी इश्यू हॅज देअर ओन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह साईड्स. राज या ठिकाणी म्हणतोय की आपली प्रत्येकाने चांगल्या पद्धतीचं मौल्यवान असं मत मांडलेलं आहे, पण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीला ह्या दोन बाजू असतात, एक सकारात्मक आणि नकारात्मक. सोशल मीडिया इज नॉट एक्सेप्शन फॉर इट, आणि सोशल मीडिया हे सुद्धा अपवाद नाही आहे. इफ वी यूज इट प्रॉपरली इट इज अ बून. जर आपण त्याचा योग्य पद्धतीनं वापर केला तर तो आपल्यासाठी वरदान आहे. इफ नॉट, आणि जर नाही तर आपल्यासाठी शाप अभिशाप ठरू शकतो. इट ऑल डिपेंड्स अपॉन अस हाऊ वी यूज इट अँड हाऊ मच गुड इन्फॉर्मेशन टू शेअर. आपण त्याचा वापर किती करतो हे सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून आहे, कशासाठी करतो आणि त्यातनं किती चांगली इन्फॉर्मेशन आपण घेतो. नेक्स्ट अँड सेकंड टॉपिक फॉर ग्रुप डिस्कशन, women empowerment and equality. Here also we have taken some characters to discuss this point. आपण काही पात्र निवडलेले आहेत, त्यातील तनय हा होस्ट आहे आणि तो टॉपिकची सुरुवात करतोय. ग्रुप डिस्कशन याचं उत्तर लिहित असताना आपण सुद्धा अशाच पद्धतीनं एका होस्ट आणि तो टॉपिकची ओपनिंग करतोय अशा पद्धतीने लिहायचं आहे. आणि हे लिहित असताना एखाद्या पॉझिटिव्ह कोटनं आपण जर सुरुवात केली तरीही चालू शकतं. तनय, woman is a full circle. Within her is a power to create, nurture and transform. स्त्री हे एक परिपूर्णतेचं स्वरूप आहे. तिच्यामध्ये निर्मिती, पालनपोषण करण्याची क्षमता आहे. परंतु बट द सिच्युएशन इज व्हेरी डिफरंट ऑल ओव्हर द ग्लोब. जरी स्त्री ही परिपूर्ण असेल, तिच्यामध्ये निर्मिती, पालनपोषण आणि बदलाची, परिवर्तनाची जरी गोष्ट असेल तरीसुद्धा संपूर्ण जगभर परिस्थिती याच्याबरोबर उलट आहे. दॅट स्टील विमेन आर इग्नोर्ड अँड नेग्लेक्टेड. आजसुद्धा स्त्रियांना बऱ्याच ठिकाणी दुर्लक्षित केलं जातं किंवा त्यांना समान दर्जा दिला जात नाही. विथ धिस फेमस कोट आय ओपन द टॉपिक फॉर डिस्कशन. या प्रसिद्ध कोटनं मी आजच्या ग्रुप डिस्कशनच्या टॉपिकला ओपनिंग करतोय, विमेन एम्पॉवरमेंट अँड इक्वॅलिटी. अशा पद्धतीनं त्यानं टॉपिकला सुरुवात केलेली आहे. याच्यावरती फर्स्ट मत मांडलेलं आहे पहा, त्रिशा. फ्रेंड्स, ॲट द ऑनसेट, सुरुवातीलाच मी सांगतो मित्रांनो, आय मस्ट से दॅट विमेन एम्पॉवरमेंट इज अ हायली डिस्कस्ड टॉपिक सिन्स मेनी इयर ऑल अराउंड द ग्लोब, बट द सिच्युएशन इज नॉट चेंज्ड ॲट ऑल. त्रिशानं स्पष्टपणे मत मांडलेलं आहे पहा की विमेन एम्पॉवरमेंट हा विषय गेली काही वर्ष संपूर्ण जगभर फक्त त्याची चर्चाच झालेली आहे, परंतु स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे. हे पहिल्यांदा मी सुरुवातीलाच सांगते. उदाहरणादाखल ती म्हणते, इन अवर इंडिया देअर आर सो मेनी विमेन. भारतामध्ये बऱ्याचशा अशा स्त्रिया आहेत हू आर सायलेंटली अँड म्यूटली. ज्या स्त्रिया अत्यंत शांतपणे आणि निमूटपणे बेअरिंग द हॅरॅसमेंट फ्रॉम देअर लाईफ पार्टनर्स. आपल्या नवऱ्याकडून किंवा पार्टनरकडून त्यांचा छळ हा शांत आणि निमूटपणे सहन करताना दिसतात. याच्यावरती तन्वी आपलं मत मांडते पहा. बट त्रिशा, ऑन द अदर हँड, particularly in India, the law was passed for equal opportunities for all citizens in public employment. That was the major step towards women empowerment and equality. तन्वीनं थोडंसं कायद्याच्या दृष्टिकोनातून एक मत मांडलेलं आहे. त्रिशा, तू ते म्हणतेस बरोबर आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये काही असे कायदे पास करण्यात आलेले आहेत ज्याच्यामधून इक्वॅलिटी, समानता आणि स्त्रियांना सार्वजनिक ठिकाणी नोकरी देण्यासाठी भरीव अशी पावलं उचललेली आहेत, ज्याच्या माध्यमातून स्त्रियांचं सबलीकरण, एम्पॉवरमेंट आणि समानता ही वाढू शकते.
विमेन आर एबल टू लीड देअर लाईव्ज विथ डिग्निटी अँड फ्रीडम. आणि या कायद्यामुळे स्त्रिया आज स्वतःचं जीवन अत्यंत अभिमानाने, स्वाभिमानाने आणि स्वातंत्र्याने जगू शकतात. याच्यावरती तेजस म्हणतोय, पहा, आय थिंक इवन दो विमेन वर्क्स 24/7 hours to raise their families, they are not getting respect for their house chores. म्हणजे जरी स्त्रिया 24 तास आणि 7 आठवडे काम करत असतील तरीसुद्धा त्यांच्या घरातील कामासंदर्भात कुणीही त्यांना मान सन्मान मिळवून देत नाही. ॲज धिस वर्क इज नॉट पेड, विमेन कन्सिडर्ड टू बी अ होम सर्वंट. त्यांना या कामासाठी कुणी पैसेही देत नाही, म्हणजे त्यांच्या कामाची दखल घेतली जात नाही आहे. त्यांना घरातला एखाद्या सर्वंट नोकराप्रमाणे वागवलं जातं. शी इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ वर्किंग पर्सन इन इकॉनॉमी. आणि आश्चर्य म्हणजे एवढं मोठं घर सांभाळणारी ही जी स्त्री आहे ती 24 तास काम करूनसुद्धा भारतीय इकॉनॉमीमध्ये, अर्थशास्त्रामध्ये तिला स्थानच मिळालेलं नाही आहे किंवा तिच्या कामाची गणना कुठेही केली जात नाही आहे. शी हॅवंट एनी सेल्फ व्हॅल्यू फॉर धिस ऑनररी जॉब, सो एज्युकेटिंग देम विल बी प्रूव्ह की फॅक्टर इन दिस मॅटर. तिला या कामासंदर्भात कुठंही मूल्य किंवा तिच्या कामाची नोंद होत नाही आहे. म्हणून तेजसने या ठिकाणी मत मांडलेलं आहे की त्यांना जर आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं, विशेषतः महिलांना, स्त्रियांना आणि मुलींना, तर या गोष्टीमध्ये चांगल्या पद्धतीनं मदत होऊ शकते. तानाजी काय म्हणतो पहा याच्यावरती, नॉट ओन्ली एज्युकेशन बट वी शुड गिव्ह दॅम फ्रीडम लाईक इकॉनॉमिक, पॉलिटिकल, सोशल, जॉब एक्सेट्रा. फक्त आपण त्यांना शिक्षण देऊन चालणार नाही आहे, तर त्यांना या शिक्षणाबरोबर स्वातंत्र्य दिलं पाहिजे. मग ते स्वातंत्र्य इकॉनॉमिक असेल, घरामधलं अर्थशास्त्रीय असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा नोकरी करण्याचं स्वातंत्र्य असेल. अँड इम्पॉर्टंट दॅन ऑल, इफ वी सपोर्ट टू विमेन्स सेल्फ एस्टीम, वी कॅन गिव्ह देम सेल्फ कॉन्फिडन्स which help women to overcome all fears and raise their voices. आणि याच्या बरोबर सगळ्यात महत्त्वाचं, जर आपण स्त्रियांचा मान सन्मान राखला आणि त्यांना जर आपण सपोर्ट केला तर त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि स्त्रियांच्या मनामध्ये जी भीती आहे ती भीती निघून त्यासुद्धा आपला आवाज काय करू शकतात, समाजामध्ये वेगळ्या पद्धतीनं निर्माण करू शकतात. टीना सेज, finally I wish to say here, it is the time to all stand all together for women's empowerment and equality. टीना असं म्हणते, फायनली म्हणजे सरतेशेवटी गरज हीच आहे की आपण स्त्रियांच्या सबलीकरणासाठी आणि समानतेसाठी एकत्र काम केलं पाहिजे. ॲज स्वामी विवेकानंद सेड, ती शेवटी स्वामी विवेकानंद यांचं एक वाक्य सांगते, There is no chance of welfare of the world unless the condition of women is improved. स्त्रियांची स्थिती सुधारल्याशिवाय जगाचं कल्याण कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्य नाही आहे. इट इज नॉट पॉसिबल फॉर अ बर्ड टू फ्लाय ऑन वन विंग, सो लेट अस फाईट फॉर विमेन्स राईट. एकाच पंखावरती पक्षाला भरारी घेणं हे शक्य नाही आहे, म्हणून प्रत्येकाने स्त्रियांच्या हक्कासाठी लढलं पाहिजे. ग्रुप डिस्कशन या टॉपिकमध्ये थोडक्यात महत्त्वाचे स्पष्ट मुद्दे आपण मांडून हा क्वेश्चन लिहायचा आहे. याच्यामधली जी तिसरी ॲक्टिव्हिटी आहे ती विद्यार्थ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, ज्याच्यामध्ये क्लायमेट चेंजवरती विचारलेलं आहे. यानंतर याच्यावरचे टेक्स्चुअल क्वेश्चन्स आपण बघणार आहे. प्लीज सी फर्स्ट, discuss how big data is increasing in volume, variation, velocity, veracity and value. बिग डेटा ह्या 5 Vच्या माध्यमातून कशा पद्धतीने वाढत आहे हे आपण लिहायचं आहे. ॲन्सर पहा, अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. अलीकडच्या काळामध्ये बराचसा डेटा हा कलेक्ट केला जात आहे. बिग डेटा कॅन बी पेटाबाइट्स ऑर एक्झाबाइट्स ऑफ data consisting of billion to trillions of records of millions of people, all from different sources like web, sales, customer contact center, social media, mobile data and so on. अलीकडच्या काळामध्ये जो कलेक्ट होणारा डेटा हा पेटाबाईट आणि एक्झाबाईट, ज्याच्यामध्ये करोडो अरबो वेगवेगळे रेकॉर्ड्स लोकांचे वेगवेगळ्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये
इंटरनेट असेल, सेल्स असतील, कस्टमरचे कॉन्टॅक्ट सेंटर असतील किंवा समाज माध्यमं, सोशल मीडिया, मोबाईलमधला डेटा आणि वेगवेगळ्या माध्यमातून हा डेटा एकत्र होत आहे. तो डेटा The data available to industries and companies is enormously increasing in volume, variation, velocity, veracity and value. आणि अशा पद्धतीनं येणारा जो डेटा आहे तो व्हॉल्यूममध्ये मोठा आहे, वेगवेगळ्या पद्धतीचा आहे, त्याची गती आणखी वाढत चाललेली आहे, त्याच्यामध्ये विविधता आहे आणि त्याचं मूल्य हे महत्त्वाचं आहे. म्हणजेच अशाच पद्धतीनं जो अलीकडच्या काळामध्ये उपलब्ध होणारा बिग डेटा हा वाढत चाललेला आहे. हाऊ कॅन वी चेक द कंडिशन ऑफ द गुड्स. आपण मागवलेल्या वस्तूंची आपण परिस्थिती कशी चेक करू शकतो. वी कॅन चेक द कंडिशन ऑफ गुड्स विथ द हेल्प ऑफ डेटा लाईक लोकेशन ट्रॅकिंग अँड एक्झॅक्ट कंडिशन ऑफ गुड्स इन ट्रान्झिस्ट. आपण एखादी मागवलेली वस्तू आहे ती बिग डेटाच्या सहाय्यानं लोकेशन ट्रॅकिंग माध्यमातून किंवा येणारा जी वस्तू आहे ती नेमकी कोठे आहे हे ट्रॅकिंगच्या माध्यमातून लाईक गुगल मॅप्स याच्या माध्यमातून आपल्याला बघता येऊ शकते. थर्ड आहे हाऊ कॅन यू रिड्यूस रिस्क इन अ ट्रान्सपोर्ट. बिग डेटाच्या सहाय्यानं ट्रान्सपोर्टमधली रिस्क आपल्याला कशी रिड्यूस करता येते. ॲन्सर आहे द लॉजिस्टिक कंपनीज रिड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्ट बाय. ज्या लॉजिस्टिक कंपन्या आहेत त्या कंपन्या ट्रान्सपोर्टमधली रिस्क आहे ती कशी कमी करतायत. फर्स्ट यूजिंग GPS अँड गुगल मॅप्स फॉर लोकेशन ट्रॅकिंग. लॉजिस्टिक कंपन्या बिग डेटाच्या माध्यमातून म्हणजेच GPS असेल किंवा गुगल मॅपचा वापर हा एखाद्या नेमकं ठिकाण ओळखण्यासाठी किंवा ती वस्तू कुठंपर्यंत आलेली आहे हे पाहण्यासाठी त्याचा वापर करतात. सेकंड विथ जिओग्राफिकल पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सॉर्स they get the real time of data about traffic and other issues. लॉजिस्टिक कंपन्या ज्या ठिकाणी GPS किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सॉर्स याचा वापर करून ती गाडी किंवा ती लॉजिस्टिकचे जे वाहन आहे ते नेमकं ट्रॅफिकमध्ये कुठं आहे का किंवा अदर इश्यूजवरती मॉनिटर करतात. 4 आहे डू यू थिंक बिग डेटा हॅज इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ. हाऊ. तुम्हाला काय वाटतं की बिग डेटाच्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुधारणा झालेली आहे आणि ती कशी. यस आय थिंक दॅट बिग डेटा हॅज इम्प्रूव्ड द क्वालिटी ऑफ लाईफ. होय, बिग डेटाच्या सहाय्यानं आपल्या जीवनामध्ये सुधारणा झालेली आहे. एक इट प्रोव्हाइड्स अ पर्सनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फीडबॅक अबाउट हेल्थ अँड सोल्युशन. ह्या बिग डेटाच्या माध्यमातून आपण जी गॅजेट्स वापरतो त्याच्यामधून आपल्याला स्वतःसाठी तब्येतीविषयी आणि आपल्या आजाराविषयी वेगवेगळे पर्याय सुचवले जातात आणि त्याच्यावरती उपाय सांगितले जातात. इट गिव्ज अ 24/7 आवर्स गायडन्स अँड मॉनिटरिंग पॅशन्स. या गॅजेट्समुळे आणि बिग डेटाच्या माध्यमातून आपल्याला योग्य असं मार्गदर्शन आणि पेशंटचं मॉनिटरिंग केलं जाऊ शकतं. थर्ड इट मेंटेन्स पेशंट्स रेकॉर्ड. आपले पूर्वीचे आजाराचे रेकॉर्ड्स हे बिग डेटाच्या सहाय्यानं नोंदवले जात आहेत. अँड फोर्थ इट हेल्प्स इन प्रिव्हेंटिंग डिसीज आउटब्रेक्स अँड एपिडेमिक्स. आणि आपल्या आयुष्यामध्ये आणखीन एक सुधारणा म्हणजे बिग डेटाच्या सहाय्यानं येणारा जो आजार आहे किंवा संसर्गजन्य आजार आहे याच्यावरती नियंत्रण ठेवता येतं किंवा प्रतिबंध करता येतो. फिफ्थ कॅन वी अंडरस्टँड द इकॉनॉमी ऑफ द कंट्री बाय द डेटा ऑन बँकिंग अँड फायनान्स. बँकिंग आणि फायनान्सच्या माध्यमातून डेटाद्वारे देशाची अर्थव्यवस्था समजू शकते का. ॲन्सर आहे येस वी कॅन अंडरस्टँड द इकॉनॉमी ऑफ द कंट्री बाय डेटा ऑन बँकिंग अँड फायनान्स. बँकिंग आणि फायनान्सच्या माध्यमातून डेटाद्वारे कोणत्याही देशाची अर्थव्यवस्थाही समजू शकते. फर्स्ट बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज यूजिंग बिग डेटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स, कार्ड फ्रॉड डिटेक्शन, आर्चिवल ऑफ ऑडिट ट्रेल्स. कोणतीही बँकिंग आणि फायनान्स संस्था बिग डेटाच्या माध्यमातून होणारे सायबर क्राईम, कार्ड फ्रॉड डिटेक्शन आणि आर्चिवल ऑफ ऑडिट ट्रेल्स यासारखे गुन्हे अगोदरच ओळखू शकते किंवा त्यांना प्रतिबंध करता येतो. सेकंड
It can help in predicting cyber crimes and handling issues related to mistransaction and failure in net banking. बँकेमध्ये किंवा फायनान्स कंपनीमध्ये जे होणारे गैरव्यवहार आहेत, ज्याच्यामध्ये सायबर क्राईम किंवा मिस्ड ट्रान्झॅक्शन असेल, बँकिंगचं नेट फेल्युअर असेल, यासारख्या गोष्टी आधीच त्यांना ओळखता येतात. थर्ड आहे, इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो दॅट बँक कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन. बँकेच्या किंवा फायनान्स कंपनीच्या सर्व्हरवरती होणारा हल्ला, त्याचं व्यवस्थापन हे बिग डेटाच्या सहाय्यानं करता येतं. त्याचमुळे बिग डेटाद्वारे एखादा बँक किंवा फायनान्स कंपनी याची इकॉनॉमी आपल्याला समजू शकते. 6 आहे, डू यू थिंक पीपल क्लिक कॉन्शियसली ऑन फेसबुक? डिस्कस. ॲन्सर आहे नो, आय डोंट थिंक पीपल क्लिक कॉन्शियसली ऑन फेसबुक. नाही, मला असं वाटत नाही आहे की अजूनसुद्धा लोक फेसबुकवरती अत्यंत कॉन्शियसली क्लिक करतात. देअर आर स्टील इलिटरसी अमॉंग द पीपल अबाउट फ्रॉड्स, पेरिल्स अँड फेक ॲक्टिव्हिटीज ऑन सोशल मीडिया. अजूनसुद्धा बऱ्याच लोकांच्यामध्ये इलिटरसी, निरक्षरता आहे फेसबुकबाबत, की त्यांच्यावरती होणारे जे फ्रॉड्स आहेत, काही गुन्हे होतील किंवा फेक ॲक्टिव्हिटीजबद्दल. People are not so much aware about the cybercrime, fake news, fake offers, financial misleads, activities on social media like Facebook, and in reality we are cheated by them easily. लोकांना फेसबुक हे फक्त मनोरंजनाचं साधन वाटतं, परंतु फेसबुकच्या माध्यमातून होणारे जे विविध गुन्हे आहेत याच्याबद्दल लोकांना माहिती नाही आहे आणि आपण सहजपणे फसवले जाऊ शकतो. 7th क्वेश्चन आहे, डू यू थिंक बिग डेटा विल हेल्प टू ब्रिंग इम्प्रूव्हमेंट इन स्टुडंट? विद्यार्थ्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी बिग डेटा हा मदत करतो, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? येस, आय रिअली थिंक दॅट बिग डेटा विल हेल्प टू ब्रिंग इम्प्रूव्हमेंट इन स्टुडंट्स. होय, मला असं वाटतं की बिग डेटाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्यामध्ये सुधारणा करता येते. कोणत्या पद्धतीनं? पहा, इट गिव्ज द इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स अँड देअर स्टडी पॅटर्न. बिग डेटाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांची नेमकी माहिती आणि त्यांच्या अभ्यासाची पद्धती कळते. सेकंड, with the help of big data we can prepare customized and dynamic learning programs. बिग डेटाच्या साहाय्यानं आपल्याला विद्यार्थ्यांच्यानुसार त्याला जमेल अशा पद्धतीचा सक्रिय अभ्यासक्रम तयार करता येतो, अकॉर्डिंग टू द नीड ऑफ अन इंडिव्हिज्युअल स्टुडंट. थर्ड आहे, हेल्प इन डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ स्टुडंट, सो गेज द प्रोग्रेस ऑफ स्टुडंट्स, अंडरस्टँड देअर स्ट्रेंथ अँड वीकनेस. विद्यार्थ्याची प्रगती मोजण्यासाठी आपण त्याची जी शक्तिस्थानं आहेत किंवा कमकुवत बाजू कोणती आहे याचा नेमका अभ्यास करू शकतो. आणि 4, बिग डेटाच्या साहाय्याने इट हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. फक्त विद्यार्थी नव्हे तर एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये असणाऱ्या चुकीच्या गोष्टी याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करता येते. नंबर 8 आहे, डिस्कस अ सोल्युशन प्रोव्हाइड बाय बिग डेटा. बिग डेटा याने कोणकोणते पर्याय सांगितलेले आहेत याची चर्चा करा. बिग डेटा इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्च, अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फिनॉमेना, हेल्प इन द स्मूथ वर्किंग ऑफ गव्हर्नमेंट मशिनरीज. बिग डेटाने आणखी काही सोल्युशन्स सांगितलेले आहेत, याच्यामध्ये आपल्याला तो कुठं उपयोगी पडू शकतो तर सायंटिफिक रिसर्च, शास्त्रीय संशोधन, जिओग्राफिकल फिनॉमेना, भौगोलिक परिस्थिती समजून घेण्यामध्ये, अँड हेल्पिंग इन स्मूथ वर्किंग ऑफ गव्हर्नमेंट मशिनरीज, आणि शासकीय यंत्रणा व्यवस्थितपणे चालण्यासाठी सुद्धा बिग डेटाचा वापर होऊ शकतो. विद्यार्थी मित्र हो, या टॉपिकवरील टेक्स्चुअल क्वेश्चन्स या ठिकाणी संपतात. याचबरोबर या टॉपिकमध्ये आपण पाहिलं की ब्रेन स्टॉर्मिंगमधले ग्रुप डिस्कशन आणि टेक्स्चुअल क्वेश्चन्स. निश्चितच तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. जरी या टॉपिकवरती काही क्वेरीज किंवा शंका असल्या तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमधील बॉक्समध्ये लिहू शकता, मेसेज करू शकता. याचबरोबर बिग डेटा बिग इनसाईटचे पूर्वीचे 4 पार्टसुद्धा आपण अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनसुद्धा दाबायचा आहे. 12वीच्या नवीन सिलेबसवरती आपण सगळे व्हिडिओ बनवत आलेले आहे. आपल्याकडनं चांगला रिस्पॉन्स आहे. हा व्हिडिओसुद्धा आपल्याला कसा वाटला हे मला जरूर कळवा. टिल देन कीप वॉचिंग, कीप शेअरिंग. इंग्लिश विथ शिरगावे सर. थँक्यू व्हेरी मच. Once again.
Please like, share and subscribe.